नागपुर में पीएनजी गैस सप्लाई की दिशा में बड़ा कदम बढ़ा है। पाइपलाइन पहुंच चुकी है और अब हरियाणा सिटी गैस कंपनियां घर घर कनेक्शन देने की तैयारी में है। यह एलपीजी से सस्ती, सुरक्षित और सुविधाजनक विकल्प साबित होगा। पीएनजी शहरामध्ये येण्याचं काम हे तिथली जे सीजीडी अलोकेशनची जीए ज्यांना मिळालेला आहे, फॉर एक्झाम्पल आता नागपूरचा जीए जर म्हटला तुम्ही तर हे हरियाणा सिटी गॅसला आलेला आहे. तर हरियाणा सिटी गॅसने ऑलरेडी बुटीबोरीपर्यंत लाईन टाकून तिथं त्यांचा सप्लाय पण स्टार्ट केलेला आहे. तर त्यांना आता ती लाईन नागपूरपर्यंत, नागपूरच्या शहरामध्ये आणून आतमधले जाळे विणून त्यांना ते डिस्ट्रीब्युशनचं काम करावं लागेल. त्याच्याबद्दल मला असं वाटतंय की मी सांगू शकणार नाही, त्यांनाच विचारलेलं थोडंसं बरं राहील. बघा, एलपीजी आणि पीएनजी ह्या दोघांची जर आपण सुरक्षितता पॉइंट ऑफ व्ह्यू जर कंपॅरिझन केली, तुलना केली, तर एलपीजी पेक्षा कितीतरी पटीने पीएनजी सुरक्षित आहे. ते असं आहे की प्रेशर बघा, घरी आपण जे एलपीजीचं सिलेंडर असते, एलपीजीच्या सिलेंडरचं प्रेशर 14 kg असतं आणि जे पीएनजी तुमच्या घरापर्यंत येतं त्याचं प्रेशर हार्डली 4 ते 5 kg आणि आतमध्ये जे किचनपर्यंत येते ते 1 ते 1.5 kgच्या जवळपास राहते आणि जे स्टोवच्या टीपवरती येते ते 0.2 kg असते. तर प्रेशर पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर फार कमी प्रेशर आहे. आणि तुम्ही आपल्या किचनमध्ये जे एलपीजी सिलेंडर ठेवता ते 14 kgचं असते. 14 kg प्रेशर काही कमी प्रेशर नाही, फार मोठं प्रेशर आणि एक टाइप ऑफ इट्स अ बिग हजार्ड. आणि त्याच्या सोबत जर आपण जर बघितलं, त्या दोन्हीही एनर्जी स्तोत्राचा गुणधर्म जर बघितला तर एलपीजी हे हवेपेक्षा जड आहे. थोडं जरी लीक झालं तरी ते जमिनीवर बसल्या जातं आणि त्याच्यामुळे क्लाउड फॉर्मेशन होतं. क्लाउड फॉर्मेशन झालं तर दॅट इज व्हेरी हजार्डस. आणि पीएनजी जे आहे ते हवेपेक्षा हलकं आहे. थोडं जरी लीक झालं तरी ते हवेमध्ये विलीन होऊन जातं आणि देर इज नो चान्स ऑफ फॉर्मिंग एक्सप्लोजिव्ह मिक्सचर. तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर पीएनजी इज फार सेफर दॅन दी एलपीजी. तर याच्यामध्ये जर आपण मोठामोठी जर थोडी इकॉनॉमिक्स जर तुलना केली तर समजा जर 4 लोकांचं कुटुंब आहे आणि ते एलपीजी सिलेंडर यूज करत आहे, त्यांना जर 1000 रुपयाचा खर्च येत असेल, जर ते स्विचओव्हर झाले एलपीजीवरनं पीएनजीवरती तर त्यांना तोच खर्च 700 रुपयापर्यंत येईल. म्हणजे तुम्ही 30%, 25 to 30% बचत करू शकता. जनता हा निर्णय घेईलच आणि कंपल्सरी आता गव्हर्नमेंटने ऑलरेडी कंपल्सरी याच्यासाठी केलेला आहे, जिथे पीएनजीची व्यवस्था आहे त्यांना पीएनजी घ्यायचंच आहे आणि सिलेंडर त्यांचं फेज आउट होईल, सिलेंडर कनेक्शन त्यांचं डिस्कनेक्ट करेल. आणि बघा, जनता निर्णय का घेणार नाही, कारण त्यांना याच्यामध्ये इकॉनॉमिकल आहे आणि सेफर पण आहे. तर डेफिनेटली जनता पीएनजीला ऍक्सेप्ट करेलच. नाही, बिलकुल. बघा, तर तुम्ही सिलेंडरचं यूज सुद्धा बघा, सिलेंडर जेवढं यूज करतो तेवढंच यूज होत आहे. त्याच्यानंतर जेवढा लांब चाललं तेवढा पैसा कमी लागतो. याचं सुद्धा तसंच आहे. पीएनजी तुमच्या पाईपलाईनद्वारे येईल. पाईपलाईनमध्ये जसं नळाचं मीटर राहते तसंच गॅसचं मीटर राहील. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं यूज कराल तेवढंच तो तुम्हाला मीटरिंग करून तुम्हाला तो चार्ज करेल. तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, जो 30%, 25 to 30% जो इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यू सेव्हिंग आहे पीएनजी यूज केल्याने, ते कंटिन्यूस राहील.